नमस्कार, सर्वांचं मनापासून स्वागत। आपण सर्व आमच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी आले त्यासाठी तुमचा आभारी आहे। आज गडचिरोली जिल्ह्याची खरीपचं नियोजन आणि आढावा सभा आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि एकंदरीतच गडचिरोली जिल्ह्यामध्ये कुठल्या नवीन पिकांना अजून प्रोत्साहन दिलं पाहिजे, एक्सपोर्टमध्ये काय लागवड अजून केली पाहिजे, नवीन नवीन पीक पद्धती कशा पद्धतीने अवलंबल्या गेली पाहिजे, स्मार्ट प्रकल्प आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्यासोबतच या जिल्ह्यामध्ये एकंदरीत लागवडीखालील क्षेत्र पडीत क्षेत्र किती आहे, मग सिंचनाची सोय अधिकची कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येईल, त्यासोबतच आम्ही जे एक विशेष निर्णय सरकारने घेतलेला आहे की आदिवासी शेतकऱ्यांना शेतामध्ये सोलर पंप आणि विंधन विहीर म्हणजे बोरवेल देण्याची जी योजना आहे ती आपण मिशन मोडमध्ये राबवायची आहे। तो एक नवीन उपक्रम आपण हाती घेतलेला आहे। या भागात दुर्गम आदिवासी भागात तसंच भाग माझाही मतदारसंघात आहे जिथे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी लोक वनात राहतात, तिथे इरिगेशनचे कॅनल होऊ शकत नाही, वन्य प्राण्याचे त्रास आहे आणि भौगोलिक परिस्थिती अशी असते की त्या भागात सिंचनाची सोय उपलब्ध होत नाही आणि विहिरीमध्ये देखील पाणी लागत नाही। म्हणून मी खूप प्रयत्न केले आहे आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे मी या गोष्टीसाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि स्वतः एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील मी त्यांच्याशी या विषयावर बोललो होतो। माननीय देवेंद्रजी रामटेकला आले होते तेव्हा देखील ही मागणी मी खूप आग्रहपूर्वक धरली होती, तेव्हा मी आमदार होतो आणि 3 ऑक्टोबरला शासनाने GR काढला आणि फक्त वन क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासीसाठी बोरवेलची योजना आणली। त्या योजनेमध्ये आपण गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये शेती पडीत आहे आणि या जिल्ह्यामध्ये जर खऱ्या अर्थाने क्रांती करायची असेल तर शेतीमध्ये समृद्धी आणल्याशिवाय मार्ग नाही आणि म्हणून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेमध्ये जिल्हा खनिज प्रतिष्ठानशी जोड करायची आणि प्रत्येक मागणी केलेल्या शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये विंधन विहीर व बोरवेल द्यायची, बोरवेल व सोलर पंप द्यायचा, त्याच्यामुळे त्याला आता इलेक्ट्रिकची लाईन सुद्धा न्यायची गरज नाही, दिवसात त्याला वीज उपलब्ध होईल आणि तो शेतीला सिंचन करू शकेल। एकंदरीत जर पाहिलं जिल्ह्यात तर 2,54,000 पैकी सुमारे 2,14,000 हेक्टर क्षेत्रामध्येच या ठिकाणी खरीपची लागवड होते। रबीमध्ये अतिशय कमी लागवड आहे, यावर्षी वाढलेली आहे परंतु ते खूप कमी आहे इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये। त्यामुळे या बोरवेलच्या सुविधेमुळे त्या सर्व शेतकऱ्याला सिंचनाची सोय झाली तर एक मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमध्ये क्रांती करता येईल। त्या दृष्टीने मिशन मोडमध्ये काम करायचं आणि पुढच्या काही दिवसामध्ये जास्तीत जास्त बोरवेल या ठिकाणी कसे करता येईल आणि बोरवेल सोबतच वॉटर कन्झर्वेशनचा प्लॅन आणि मोठ्या प्रमाणामध्ये नाले खोलीकरण करून जसं की आपल्या जलसंधारणाचा उद्देश आहे की धावणाऱ्या पाण्याला हळू करणे आणि हळू जाणाऱ्या पाण्याला अडवणे आणि अडवलेल्या पाण्याला मुरवणे, हे जे संकल्पना आहे याला देखील मोठ्या प्रमाणामध्ये, कारण की पाऊस खूप जास्त इथे परंतु पाऊस थांबत नाही, पाऊस वाहून जातो, तर त्या दृष्टीने देखील नियोजन करण्याचं मी सूचना दिलेल्या आहे। गडचिरोली जिल्ह्याचं ॲग्रिकल्चर सेक्टरचं विजन डॉक्युमेंट करायला मी सांगितलेलं आहे, सोबतच गडचिरोली जिल्ह्याचं देखील विजन डॉक्युमेंट करायला सांगितलं आहे की पुढचे 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये किंवा पुढच्या 1 वर्षामध्ये आपलं टार्गेट काय आहे, कशा पद्धतीने शेतीमध्ये आपण क्रांती करू, कशा पद्धतीने भविष्यामध्ये आपण इतर कृषीच्या क्षेत्रामध्ये समृद्धता कशी आणता येईल, काजूसारखे पीक किंवा सीताफळसारखे पीक किंवा चारोळीसारखे पीक आता कशी याची लागवड करता येईल, मिरची पिकाच्या संदर्भामध्ये आणि अनेक जे उपक्रम आहे की ज्याचे पीक या ठिकाणी कमी होते अशा सर्व पिकांची लागवड वाढवण्याच्या दृष्टीने नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की अतिशय वेगवाने गडचिरोली जिल्ह्याची प्रगती होते, तीच प्रगती कृषी क्षेत्रात देखील झाली पाहिजे आणि वर्षानुवर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये जे दुर्गम आदिवासी भाग आहे तिथं सिंचनाची सोय करणं शक्य होत नाही, कारण की वन कायद्याच्या अडचणी येतात आणि त्यामुळे आता बोरवेल आणि सोलर पंपच्या योजनेमुळे आपल्या जिल्ह्यामध्ये मोठा बदल आणि क्रांती घडेल असं मला विश्वास आहे। आणि ही जी मीटिंगची नोट आहे ते आपल्याला सर्व डाटा आपल्याकडे उपलब्ध राहावं म्हणून मी याची सॉफ्ट कॉपी आपल्याला देण्याचा प्रयत्न करतो। त्यामुळे पूर्णपणे जे आढावा मी घेतलेला आहे त्याचा रेडीमेड पूर्ण डाटा आपल्याकडे देखील या ठिकाणी उपलब्ध राहील। धन्यवाद। विचार सर 1 लाखामध्ये बोरवेल आणि सोलर देण्याचा
अजूनपर्यंत एकाही शेतकऱ्याची अशी तक्रार नाही, त्याचा अर्जच मंजूर झाला नाहीये. आणि मी मीटिंगच्या दरम्यान खाजगी शेतकऱ्यांनी बोरवेल केले तर तो केवढ्यात होईल, कारण की त्याला शेतीपंपाला कनेक्शनसाठी फक्त 5% पैसे भरावे लागतात. म्हणजे 2-2.25 लाख रुपये जे त्याला अनुदान आहे बोरवेलसाठी, त्यापैकी त्याला फक्त 5% भरावे लागतात. ते म्हणजे साधारणतः 11,000 रुपये आहे. आणि 1 लाखमधून 11,000 मायनस केले तर साधारणतः 90,000 शिल्लक राहतात त्याच्याकडे. ही योजना डीबीटीने राबवणारा 70 ते 80,000 रुपयेमध्ये 75,000 रुपये, जास्तीत जास्त 60-70-80च्या दरम्यान वेगवेगळे भौगोलिक परिस्थिती पाहून बोरवेल होऊ शकतील असं मी आढावा घेताना मला कळलेलं आहे. मी स्वतः बोरवेलवाल्यांशी बोललो, त्यांनी विचारलं की किती रुपयात बोरवेल करेल, तर 70 ते 80,000 रुपयामध्ये बोरवेल होईल. त्यामुळे 11,000 रुपयाचा सोलर पंपाचा जर भाग भरला तर दोन्ही मागणी पूर्ण करण्यामध्ये यश येईल आणि शेतकऱ्यावर कुठलाही आर्थिक भुर्दंड पडणार नाही. हा एक अतिशय गंभीर प्रश्न आहे ज्याचा सोल्युशन सध्या माझ्याकडे नाही आहे आणि कोणाकडे नाही आहे. मी स्वतः वन क्षेत्रात राहतो. हे बघा, देशाच्या कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राची मदत मोठी आहे आणि त्याचा आपण कायदा केलेला आहे. जर मुदतीच्या आत मदत नाही झाली तर त्याच्यावर व्याज देखील आपण देतो, दंडाची देखील तरतूद आहे. हा कायदा देशाच्या कुठल्या राज्याने, वाघाच्या हल्ल्यामध्ये बाकीच्या राज्यात 5 लाखांची मदत आपण 25 लाख केली. शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये देखील आपण देशामध्ये उच्चांक आहे आपला. त्यामुळे नुकसान हा कधीही पूर्णपणे भरून निघत नाही, परंतु आपण जी मदत करतो ती देशाच्या कुठल्या राज्यापेक्षा जास्त आहे. नाही, पुरेशी तर कधीच राहू शकत नाही, परंतु शेवटी नाही, आत्ताच वाढवलेली आहे ती, मागच्याच वर्षी वाढवलेली आहे. नाही, सर्वांसाठीच वाढवली. तो आपल्याला तो जीआरची कॉपी देतो मी, फॉरेस्टचे आहे जीआर दो इनको. नाही, हत्तीचा आता मी स्वतः मागच्या आठवड्यामध्ये आलो, मला 1-2 प्रकरण कळले तर मी स्वतः त्यांना फोन करून लगेच अर्ध्या तासात ते मंजूर करून घेतले. आजही मी त्या एका आरमोरी गावामध्ये एक महिलेला काल हत्तीमुळे तिचं नुकसान, मी स्वतः तिथं 50,000चा चेक देऊन आलेलो आहोत त्या महिलेला. फॉरेस्ट डिपार्टमेंटची मी मागच्या आठवड्यामध्ये बैठक घेतली आणि त्यांना स्पष्ट सूचना दिल्या की कुठलीही दिरंगाई याच्यात सहन होणार नाही, तर तात्काळ मदत व्हायला पाहिजे. त्या दिवशी माझ्यापर्यंतची तक्रार आली होती, त्याला मी अर्ध्या तासात मदत करायला सांगितले. धानाच्या बोनसच्या संदर्भामध्ये माझा भाग धानाचा मी विचारलेला आहे. फाईलचा नंबर देखील माझ्यापर्यंत आहे. वित्त विभागाकडे फाईल गेलेली आहे, कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे. मी स्वतः पुढच्या आठवड्यामध्ये ही फाईल क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जूनपर्यंत शेतकऱ्याला बोनस मिळू शकेल. हा एक नवीन प्रश्न, नवीन चॅलेंज आलेला आहे. मी मागच्या आठवड्यात जेव्हा याचा आढावा घेतला तेव्हा माझ्या लक्षात आलं की दुसऱ्या राज्यातून आपल्याकडे हत्ती आलेला नवीन उद्भवलेला प्रश्न आहे. आणि आता आजची जी घटना पाहिली त्या एक कडप आहे, त्याच्यापेक्षा 2 हत्ती अजून नवीन आलेले आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न जास्त सिरियस झालेला आहे, जी आरमोरी तालुक्यात घटना घडलेली आहे. तर हा एक नवीन चॅलेंज आलेला आहे. परंतु मी स्वतः वनमंत्र्यांशी बोलून, कारण की महाराष्ट्रामध्ये वाघाचा प्रश्न प्रत्येक भागात आहे, परंतु हत्तीचा प्रश्न आता 2 भागात झालेला आहे. कोकणामध्ये हत्ती आलेला आहे, कर्नाटकातून दुसरा आपल्या भागात हत्ती आलेला आहे. तर मी स्वतः आज मागच्या आठवड्यातच मी याची बैठक घेतली, तेव्हा मला हत्तीमुळे 9 मृत्यू झालेले आहे. मी जो आढावा घेतला त्यामुळे, आणि तो एक मोठा आकडा आहे. त्यामुळे हत्तीच्या संदर्भामध्ये आता वाघासाठी आपल्याला फेन्सिंग करता येईल. आता हत्तीला आता ते हल्ला टीम आलेली आहे, ते करत आहे असं मला कळलेलं आहे. परंतु वाघाचं प्रोटेक्शन आपल्याला करता येईल, परंतु हत्तीला तर काही फेन्सिंग कंपाऊंड याला काहीच मार्ग नाही आहे. त्याच्यामुळे आव्हान खूप मोठा येतो आणि त्याचा सद्यस्थितीत माझ्याकडे उत्तर नाही, मला कबूल करायला काही कमीपणा वाटत नाही. मी देखील खूप ब्रेनस्टॉर्मिंग करून विचार करून राहिलो की याचं नेमकं करायचं काय. आणि तो जेव्हा त्याचा एक हत्तीचा एक पिरियड असतो त्या पिरियडमध्ये तो जास्त लोकांवर अटॅकिंग मोडमध्ये येतो. या मी माननीय वनमंत्र्यांशी आणि मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करेल. परंतु चर्चा करताना तेही मला विचारतात की सोल्युशन काय आहे. प्रश्न तर आपण सर्वच उपस्थित करून राहिलो, हा प्रश्न माझ्यासमोर आहे, पण सध्या उत्तर मला दिसत नाहीये. कारण की वन्य प्राण्यांची वाढलेली संख्या
ही एक मोठा चॅलेंज झालेला आहे आणि त्यामुळे आता बिबटचाही प्रॉब्लेम तसं झालेला आहे. बिबटची संख्या अमर्यादित झालेली आहे. म्हणजे वाघासाठी देखील आपल्याकडे टेरिटरी उपलब्ध नाही आहे. मग वाघ दुसऱ्या भागात कसं शिफ्ट करता येईल त्याच्यासाठी आपला प्रयत्न सुरू. आपण इतर राज्याला विनंती केली, काही सह्याद्रीमध्ये आपण शिफ्ट करण्याचा प्रयत्न केला, काही दुसऱ्या राज्याला किंवा दुसऱ्या देशाला आपण वाघ देण्याचा प्रयत्न करून राहिलो. त्या पद्धतीने आता हत्तीच्या संदर्भामध्ये आता हा जो प्रश्न उद्भवलेला आहे, या संदर्भामध्ये मी माननीय वनमंत्र्यांशी चर्चा करतो, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो आणि हत्तीला शिफ्ट म्हणजे आता त्याला एखादा वाघ असला तर त्याला ट्रँक्युलाइजही करता येते. एखाद्या हत्तीला ट्रँक्युलाइज केलं तर बाकीचे हत्ती त्याच्यामध्ये अटॅकिंग मोडमध्ये येतील. असे अनेक प्रश्न आहे. परंतु वन विभागाचं या संदर्भामध्ये मनुष्य वन्यजीव संघर्षाची एक कमिटी आहे. आता काल परवा त्याची मीटिंग माननीय आपल्या माजी आमदार सोबत झालेली आहे. कालच झाली 2 वाजता. ती राज्यस्तरीय त्याच्या संदर्भामध्ये बैठकीमध्ये एक्सपर्ट ओपिनियन घेऊन देशाच्या इतर राज्यामध्ये जे हत्तीचा प्रश्न आहे त्यांनी या प्रश्नाला कशा पद्धतीने हाताळलेला आहे या सर्व गोष्टीचा अभ्यास करून या संदर्भामध्ये निर्णय करू. सर माझा प्रश्न असा होता की दक्षिणेकडील जे वातावरण आहे जिल्ह्याच्या ते काजू पिकासाठी मोठ्या प्रमाणात पोषक असं वातावरण आहे आणि यापूर्वी कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी संशोधन देखील केलं आहे. त्याचा अहवाल सुद्धा आहे. आज मी काजूचा आढावा घेतला. असं आहे की तिथं काजू संशोधन प्रकल्प जोपर्यंत होणार नाही एखादा काजू पिकाला लागवडीसाठी पहिले आपण काजू पीक लागवडीसाठी प्रोत्साहन देऊ. आपल्या आजच्या बैठकीमध्ये मी काजू पिकाच्या संदर्भामध्ये एकदम स्पष्टपणे सांगितलं की याची लागवड वाढवा. त्याचं आजपर्यंत ज्यांनी लागवड केलेली आहे त्यांचा खूप पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे. 35 ते 40 वर्ष एकदा झाड लावलं की तो पीक देत असतो. 5व्या वर्षी काजूचं पीक येते. अशा पद्धतीची मला सादरीकरण करण्यात आलं आणि त्यामुळे काजू चारोळी अशा जे नाविन्यपूर्ण प्रकल्प आपल्याला या ठिकाणी राबवायचे त्या संदर्भामध्ये त्याला मार्केट मी यांनाच म्हटलं की आता हे काजू आहे त्याला हल्दीरामशी कॉन्टॅक्ट करून त्याचा फक्त काजू विकायचं नाही हे मला कळलेलं आहे. हे पहिल्यांदा मला आज या ठिकाणी आढाव्यात ही बाब स्पष्ट झाली. त्यामुळे काजू पिकाच्या संदर्भामध्ये लागवडी क्षेत्र वाढवायचं आणि त्याच्या संदर्भामध्ये त्याचं मार्केट चेन एस्टॅब्लिश करायची, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन करायचं, त्याच्यावर प्रक्रिया करायची, हा पूर्ण कार्यक्रम करण्याच्या सूचना मी एसईओला दिलेल्या आहे. माईक जोडून एक गोष्ट आपण लक्षात घ्या की जेवढे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट आता महसूल विभागाने एक GR काढलेला आहे. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की मी आणि महसूल मंत्री यांची आमची जॉईंटली 3-4 बैठका झालेल्या आहे. त्याच्यामध्ये आपण अतिशय महत्वाचे निर्णय घेतलेले आहेत ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी आपल्याला करू इच्छितो. एक तर जेवढे गव्हर्नमेंटचे काम आहे त्याच्यामध्ये 100% रॉयल्टी वसूल करायची अशा पद्धतीचा आपला GR आलेला आहे. त्यामुळे कुठल्याही शासकीय कामामध्ये 1 रुपयाची रॉयल्टीची चोरी होणार नाही मी आपल्याला पहिले सांगतो. एक मला कंप्लीट नाही मला माझं बोलणं तर कंप्लीट करू द्या. दुसरा प्रश्न असा आहे की कुठल्याच्या खाजगी जागेतून जर कोणी महसुलाची चोरी केली असेल तर त्या शेतकऱ्याला त्याची तक्रार करण्याची मुभा असा कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार प्राप्त नाही आहे. मी जिल्हाधिकारीला आता सांगतो की जर कुठल्याही शेतकऱ्यांची तक्रार असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करू. उलट क्रिमिनल केस देखील त्याला रजिस्टर करण्याच्या सूचना या संदर्भामध्ये देतो जर असं असेल तर. मला या संदर्भात माहिती नाही. झालं आहे का असं? 2-1.5 वर्ष आधी प्रकरणमध्ये तत्कालीन ऍडिशनल कलेक्टर एक सेकंड तत्कालीन ऍडिशनल कलेक्टरनी काही मेजरमेंट करून 235 crores. मग त्याच्यावर काय झालं? त्याच्यानंतर ते तहसीलदारांकडे प्रकरण आहे त्यांनी ती पण तो विषय काय तो ऍडिशनल कलेक्टरनी कलेक्टर म्हणून ती कारवाई केली होती. त्याच्यावर त्यांनी अपील केली आहे का? ती तहसीलदारांकडेही आहे. तहसीलदार कसं जाईल? ऍडिशनल कलेक्टरच्या ऑर्डरवर? नाही ऍडिशनल कलेक्टर नाही तो कलेक्टरांच्या ऑर्डर होता. तर कलेक्टरच्या ऑर्डरवर तहसीलदार कसा निर्णय करेल? तो ते म्हणजे ते ही बाब माझ्या आता आपण लक्षात आणून दिलेली आहे. मला कोणीतरी ही बाब सांगितली होती परंतु मला नंतर त्याची वसुलीच्या संदर्भामध्ये माहिती कळू शकली नाही.
खड्डे खोदले, खालून पाणी आलं, अक्षरशः विहिरी एवढं खोलते खोदलंय, याच्यावर कोणाचं नियंत्रणच नाहीये. नाही तुम्ही म्हणजे उत्खनन करायचं. एक मिनिट, माझी एकच विनंती आहे आपल्याला की जर ती तक्रार असेल तर ती मला आपण कृपा करून द्या. ऑलरेडी काम झाले. एक सेकंड, आज बातमी केली. एक मिनिट. मी जिल्हाधिकाऱ्यांना आता सूचना देतो की त्यांनी या प्रकरणामध्ये पूर्ण नोट माझ्यापर्यंत द्या. आपल्याकडे कायदा आहे, एकदा कोणावर दंड झालेला असेल तर ते पैसे भरल्याशिवाय त्याला अपील नाही आहे. म्हणजे किमान मला वाटतं 25 ते 50% रक्कम त्याला पहिले भरावी लागेल, त्याच्याशिवाय अपीलमध्ये स्टे नाही मिळू शकत त्याला. आणि खूप रेअर टू रेअर केसमध्ये स्टे मिळतो. आता या केसमध्ये ती ऑर्डरची कॉपी मी घेतो, याची तपासणी करतो आणि याच्या कारवाईच्या संदर्भामध्ये आपल्याला भविष्यात अवगत करतो. आणि दुसरं, याला पर्यावरण अनुमतीची देखील गरज असते. छोट्या मोठ्या कामाची गोष्ट ठीक आहे, MREGS मध्ये रेल्वेचा प्रकल्प असेल, मोठा प्रकल्प असेल, तर ज्या भागातून त्यांनी मुरुमाचं उत्खनन केलेलं आहे त्याला परवानगी जर प्राप्त नसेल तर ते देखील एक गंभीर प्रश्न आहे. मी या पूर्ण प्रकरणाचं आत्ताच मीटिंग संपताच माहिती घेतो. नाही, आता नवीन मायनिंग ऑफिसर आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत. मी स्वतः खनिकर्म मंत्र्यांशी बोललेलो आहोत. आता या महिन्यामध्ये बदल्या सुरू आहे. 31 मेच्या आतमध्ये या जिल्ह्याला नवीन खनिकर्म अधिकारी मिळेल. गडचिरोली जिल्ह्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना अजूनही रेती उपलब्ध होत नाहीये. आपल्याला माहितीसाठी सांगतो, परवा मी स्वतः महाराष्ट्राचे, मी आणि महसूल मंत्री यांनी एक पूर्ण महाराष्ट्राचे जिल्हाधिकारी, पूर्ण महाराष्ट्राचे जिल्हा खनिकर्म अधिकारी, पूर्ण महाराष्ट्राचे तहसीलदार यांच्यासोबत कालच काल सकाळीच मी विसी घेतली. आणि 30 तारखेला, आपल्या माहितीसाठी सांगतो, 30 तारखेला जेव्हा मी गडचिरोलीला होतो 1 तारखेच्या झेंडावंदनसाठी, 30 तारखेला संध्याकाळी मी जेव्हा याचा आढावा घेतला, 30 तारखेच्या रात्री 1 वाजता तो GR काढलेला आहे. आणि मी स्वतः त्याच दिवशी माननीय महसूल मंत्र्यांशी रात्री 8-10 वेळा बोललो आणि इथंच GRचा पूर्ण मसुदा आम्ही तयार केला. आणि त्याचा GR 30 तारखेला जो निघालेला आहे, त्या 30 तारखेच्या GRमध्ये आपण 3 मोठे निर्णय घेतले जे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झाले नाही. आणि निर्णय झाले होते परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही, कारण की मी स्वतः प्रयत्न करून, जेव्हा मी महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळाचा अध्यक्ष होतो तेव्हा आपण 2 जानेवारीला 2019ला माननीय मुख्यमंत्री तत्कालीन, म्हणजे आताचे मुख्यमंत्री तेच आहेत, त्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती. आणि 12 फरवरी 2019ला GR काढला होता की घरकुलच्या लाभार्थ्याला रेती द्यायला पाहिजे. 17 नोव्हेंबर 2018ला एक अधिसूचना आपण काढली. आणि 12 जानेवारी 2018ला जेव्हा आपण दंड वाढवला त्या अधिसूचनेमध्ये, तेव्हा देखील आपण एक तरतूद केली होती की लोकांना रेती मिळाली पाहिजे, परंतु ती मिळत नव्हती. त्यानंतर काय झालं, 2016ला जे केंद्र सरकारची अधिसूचना होती त्यामध्ये काही गोष्टीला एक्झम्पशन दिलेलं आहे. आणि आता आपण काय सूचना दिलेल्या आहे 30 तारखेच्या GRमध्ये, की घरकुलचे जेवढे लाभार्थी असेल, माननीय प्रधानमंत्री यांनी 30 घराचा उद्दिष्ट दिलेलं आहे. म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेचे घर, शबरीचे घर, रमाईचे घर, अहिल्यादेवी होळकर योजनेचे घर, मोदी आवास योजनेचे घर आणि यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेचे घर, या सर्व घरकुलच्या लाभार्थ्याला तहसीलदारनी 5 ब्रास रेतीची रॉयल्टी हे घरी पोहोचून द्यायची आहे. त्याचा अर्ज करायची त्याला गरज नाही. हे आपण GRमध्ये पहिल्या परिच्छेदात लिहिलेलं आहे. दुसरं, की समजा मला कोणाला स्वतःचं घर बांधायचं आणि ते सरकारी योजनेमध्ये नसेल, आणि समजा कोणाला, तुमच्यासारख्या माणसाला कोणाला व्यक्तिगत घर बांधायचं आहे, तर कुठल्याही सर्वात जवळचा जो रेतीघाट असेल तिथून 600 रुपये, 660 रुपये तहसीलदारला घ्यायचे आहे आणि त्याला तात्काळ रॉयल्टी द्यायची आहे, ऑफलाईन. आणि तिसरं, ग्रामपंचायतमध्ये जे समाज भवन, गावाच्या आतमध्ये सिमेंट रस्ते किंवा कुठल्याही नरेगाचं काम असेल किंवा गावाचा सामूहिक विकासाचं काम असेल, शमशानघाटचं काम असेल, समाज भवनचं काम असेल, एखादा सभा मंडप बांधायचं असेल, त्यासाठी त्याला देखील तहसीलदारने रॉयल्टी द्यायची ऑफलाईन. आणि VC घेऊन आम्ही स्वतः सर्व तहसीलदार आणि कलेक्टरला आणि DMOला सांगितलंय की शौर्य इन्फोटेक जी कंपनी आहे त्याला मी सांगितलंय की सर्व ऑफलाईन रॉयल्टीचे पुस्तकं
हे पुऱ्या तहसीलदारकडे पोहोचून द्या आणि पुढच्या 15 दिवसाच्या आतमध्ये जो तहसीलदार या प्रकरणामध्ये लाभार्थीला रॉयल्टी पोहोचून देणार नाही किंवा अर्ज व्यक्तिगत कामासाठी लोकांना रॉयल्टी देणार नाही त्याच्यावर कारवाई करू. त्याचा प्रत्येक तहसीलमध्ये एक रजिस्टर, हा एक ऐतिहासिक निर्णय आहे. पूर्ण महाराष्ट्रात लोक वाढूच्या आणि 8 एप्रिलला जे नवीन धोरण केलेलं आहे, 8 एप्रिल 2025ला जे धोरण झालेलं आहे त्या धोरणामध्ये आता एचडीओ वाईज रेतीघाट केलेले आहे. म्हणजे एका बाजूने रेतीघाट लिलावात काढायचे, परंतु लिलावामध्ये ईसी मिळाली नाही, हे मिळाली नाही म्हणून लोकांना रेती मिळत नाही. त्याच्यापासून लोकांना सूट देण्यासाठी जे केंद्र सरकारने गावकऱ्यांना स्वतःच्या वापरासाठी सूट दिलेली आहे त्या अधिसूचनेचा लाभ घेऊन 100% लाभार्थ्याला रेती द्यावी अशा पद्धतीची तरतूद करत आहोत. यानंतरही जर कुठल्या तहसीलदारांनी किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाने किंवा जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याकडून रॉयल्टी पासेस तहसीलदारला पोहोचल्या नाहीये तर मी आता ही मीटिंग संपताना काल जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली. आपल्या जिल्ह्यामधल्या 100% 12चे 12 तहसीलदाराकडे तात्काळ रॉयल्टी पास पोहोचून देण्याची व्यवस्था करतो आणि घरकुलच्या लाभार्थ्यांना तलाठी घरी पोहोचून देईल रॉयल्टी आणि ती रॉयल्टी त्याला 1 महिन्यापर्यंत वापरण्याची मुभा राहील. फक्त त्याचा गैरवापर होऊ नये याची देखील दक्षता घ्यायची आहे. अशा पद्धतीचं एक GR 30 तारखेला आपण काढलेलं आहे, त्याची कॉपी मी आपल्याला देतो. आपण देखील याची आपल्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी करा आणि लोकांना याचा लाभ मिळून द्या अशी माझी आपल्याला विनंती आहे. नाही, नदी नाल्यातून कुठूनही उचलण्याची मुभा आहे. हो, गडचिरोली जिल्ह्यामध्ये नदीमधून जे काही रेतीघाट लिलाव झालेले आहेत, परंतु 6 वाजतापासून तर 6 वाजतापर्यंत जे रेतीची उत्खनन आणि वाहतूक जे करणे आहे त्या पलीकडे सुद्धा त्याची अवैध रेती वाहतूक होतो. यावर जिल्हा प्रशासनाचं नियंत्रण नाही. यापूर्वी 8 दिवसा अगोदर आंबेशिवनी या ठिकाणी आम्ही गेलेलो होतो आणि तिथून 8 वाजता एक 16 चक्का ट्रक ज्या वेळेला हे बघा वाळूचा प्रश्न होते आणि इथल्या SDMचे यादव साहेबांना आम्ही कॉल करून सांगितलं तरी सुद्धा ती गाडी अडवण्यासाठी ते कोणी त्यांचे जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित झाले नाही. मला अजून पूरक प्रश्न आहे सर माझा, ही वाहतूक होताना न झाकता पुण्या रोडवर पाडत देतात, डंपरच्या वर सुद्धा असं टेकर बनवून त्याला वाहतूक केली जाते. माती गुटखा मुरुम हे पूर्ण रोडवर जिल्हा प्रशासनाचं नियंत्रण नाही. मी या विषयावर आपल्याला सांगू इच्छितो की ही वस्तुस्थिती आहे, मी नाकारत नाही. आणि ही वस्तुस्थिती एका गडचिरोली जिल्ह्यात नाही, हे पुऱ्या देशात ही परिस्थिती झालेली आहे. वाळूच्या नावाने एक नवीन माफिया राज तयार झालेला आहे. वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, नाकारणारी नाही. ही वस्तुस्थिती नाकारणार काय कारण झालं वाळूचा इतका काळा बाजार? एक काळ असा होता की लोकांना वाळू जे आहे कोणी विचारत नव्हता वाळूला. आजपासून 30 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला तर कधी कोणाला वाळूची अडचण नव्हती. देशामधल्या कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रामधला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री सर्वात मोठी झाली आहे. सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट महाराष्ट्रात होत आहे. मध्यंतरी NGTने आणि सुप्रीम कोर्टाने जे निकाल दिलेले आहेत त्या निकालामध्ये ECच्या अटी टाकल्या. त्यामुळे ECच्या अटीमुळे लिलाव करताना किती वाळू काढायची त्याच्या संदर्भामध्ये निर्बंध लागले. पर्यावरण अनुमती घ्यायला जिल्हास्तरीय जी समिती होती त्याला सुप्रीम कोर्टाने रद्द केलं NGTने. त्याच्यासाठी परत राज्यस्तराच्या 2 कमिटी पुढे जावं लागलं. 4-4, 5-5 महिने त्याच्यात जातात. त्यामुळे एखाद्या पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल मिळणं बंद झालं तर डिमांड सप्लाय रेशो डिस्टर्ब होतो आणि जर डिमांड पेक्षा सप्लाय कमी झालं तर त्या वस्तूची कालाबाजारी होतो. पेट्रोल कमी विकायला लागला तर पेट्रोल ब्लॅकमध्ये विकलं जाईल. वाळूचा त्या संदर्भात तसं झालेलं आहे. या सर्व गोष्टीवर खूप अभ्यास आम्ही केला. मी आणि महसूल मंत्री एका जिल्ह्याचे आम्ही दोघे मित्र आहोत आणि आम्ही आजूबाजूचा आमचा मतदारसंघ आहे. त्यामुळे माझा वाळूवरचा खूप अभ्यास होता. तर त्यामुळे त्यांनी देखील वारंवार माझ्यासोबत विखे पाटील साहेब महसूल मंत्री असताना बैठक घेतली. आम्ही दोघांनीही वाळूच्या संदर्भामध्ये जे प्रश्न उद्भवलेला आहे त्याच्यामुळे सर्व पालकमंत्री आणि महसूल मंत्री त्रासून गेलेले आहेत. कारण कसं आहे की लोकांची गरज आहे, लोक आपल्या गरजसाठी कुठूनही. आणि याला काय आहे की जेव्हा आपण 600 रुपयामध्ये वाळू देऊ लोकांना
तेव्हा वाळूची काळाबाजी कमी होईल. कारण की उपलब्धता जर आपण करून दिली तर आणि तरच ब्लॅक मार्केटिंग कमी होईल. त्यासाठी आपण हा निर्णय घेतला की तहसीलदारकडे गेलं आणि अर्ज केलं की 600 रुपयाची पावती फाडा. लोक रेती घ्यायला तयार आहे ना, पण 600 रुपयाची पावती फाडून लोकांना जेव्हा रेती मिळत नव्हती, त्यामुळे बांधकाम तर कोणाचं थांबणार नाहीये. जसं आपण एक नियम करून टाकले की महाराष्ट्राच्या कुठल्याही बिल्डिंगला परमिशन द्यायची नाही, तर लोकांची परमिशन जी बांधकाम थांबत नाही, फक्त ते विदाऊट परमिशन बांधकाम करतात. रेतीची उपलब्धता करून दिली नाही याचा अर्थ रेती बंद होत नाही, रेतीची चोरी होते. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही, कारण की ती एका लोकांसाठी दैनंदिन गरज झालेली आहे. याच्यावरच उपाययोजना करण्यासाठी आपण 8 तारखेला जे वाढू धोरण केलं त्यामध्ये जिल्हास्तरीय समिती तक्रार निवारण केलेली आहे. गावागावामध्ये दक्षता पथक करण्याची आपल्याला तरतूद आहे. अजून मी या संदर्भामध्ये सांगतो की जसं आता आम्ही वेगवेगळ्या यांना आता ज्यांना रासायनिक खतांचा काळा बाजार आहे त्याच्यासाठी आम्ही पोर्टल आणि व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्याच पद्धतीने आता मी जिल्हाधिकाऱ्याला सांगतो की एक वाळूच्या संदर्भामध्ये कोणाची तक्रार आहे. एक तर कसं तक्रार वाळूची उपलब्धता न करून देता वाळू बंद करून टाकणे म्हणजे लोकांना त्रास होतो त्याचा. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वाळूची सुलभ उपलब्धता हा सर्वात सोपा उपाय होता त्यावर. आणि त्या दृष्टीने आता आम्ही नवीन निर्णय घेतलेला. याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही परत 15 दिवसांनी याचा आढावा घेणार आहोत. आणि जे तहसीलदार लोकांना वाढू देणार नाही त्याच्यावर कारवाई करू. उपलब्धता झाली, काउंटर उघडून टाकला 600 रुपयामध्ये. कोणाला जेव्हा आपण खाजगी माणसापासून रेती घेतो ती 600 पेक्षा जास्त किमतीची असते. सर, पण 660 रुपयाला मिळते म्हणून हा प्रशासन प्रसिद्धी करत नाही ना. मी आता 30 तारखेला जी आर निघाला, काल सांगितलं. मी आपल्याला सांगतो, आपण लोकशाहीचे कायदा असतं मग आपण पुन्हा जिल्ह्यात प्रसिद्ध करून टाका. आणि महत्वाचा आहे लोकांचा जीव आणि दुसरं लोकांना अर्ज करण्याची गरज पडणार नाही. सर्वात महत्वाचं मारून दिला तर मोठे मोठे खोटे पडणार नाही सर. रोडवर चालत्या गाडीतून लहानसा जरी खोटा पडला तर चोराने कसं झालं, जीव धोक्यात येईल. ही बाब आपण कृपा करून समजून घ्या तो ते आर्थिक की आपण किती कायदे केले तरी आपण थोडं नियंत्रण करू शकतो, बंद करू शकत नाही. नाही, माझा मुद्दा बोलू द्या. आपल्याला वाटते गुन्हे नाही घडले पाहिजे, खून नाही घडला पाहिजे, रेपची घटना नाही घडली पाहिजे, परंतु समाजाची व्यवस्था अशी आहे की गुन्हे घडतातच. त्याचा प्रमाण किती कमी करता येईल हा आपला प्रयत्न हे निश्चितपणे असला पाहिजे. त्या दृष्टीने काही उपाययोजना आमच्या डोक्यात आल्या त्या आम्ही करतो. काही आपण सजेशन दिलं गेलं. मला देखील तुम्ही व्हॉट्सअपवर डायरेक्ट व्हिडिओ पाठवू शकता, फोटो पाठवू शकता. वेळोवेळी आपण वाढूच्या संदर्भामध्ये खूप कडक कायदे केलेले आहे. फाईनची तरतूद. आता दंड किती होता? 12 जानेवारी 2018ला फक्त रॉयल्टीवर फाईन होता. आता गाडीवर ट्रकवर 2 लाख रुपये शास्ती आहे, ट्रॅक्टरवर 1 लाख रुपये शास्ती आहे. आता कोणी वाढू नेली म्हणून त्याला फाशी देता येत नाही, लक्षात घ्या. खनिज वाहतूक झाकून द्यायला काय मार्गदर्शन नाही सल्ला देणार त्याच्यामध्ये? साधी गोष्ट आहे सर. ते खनिज वाहतूक दिली पाहिजे, परंतु आता हळूहळू व्यवस्था निर्माण करत आहोत. आता तर भविष्यामध्ये टोटल मिनरलचं ट्रान्सपोर्टेशन हे बंदिस्त गाडीने करण्यासाठी आता बंदिस्त गाडी देखील येत आहे. आपण आता खूप पुढे जात आहोत. मला विश्वास आहे की भविष्यामध्ये तो दिवस देखील येईल की बंदिस्त गाडीने वाहतूक होईल. परंतु सर अवैध वाहतूकमध्ये एक जण बोला. केवळ रेती एवढाच विषय नाही. समग्र सिंचन योजनेमध्ये गडचिरोलीत 2.14 लाख हेक्टर खरीपाची लागवड होती. समग्र सिंचन योजनेमध्ये प्रधानमंत्री सिंचन योजना, जलयुक्त शिवार अभियान, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन वैयक्तिक शेततळे, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि या पलीकडे ही मोठी धरणं, छोटी आणि मोठी धरणं जी जिल्ह्यात आहेत. त्यातून एकूण किती सिंचन बारमाही होतं हे कृषी विभाग सांगतो. नाही, मी तुम्हाला याचा पूर्ण डाटा देतो. ही पुस्तकाची कॉपी तुम्हाला देतो. आणि आता वेगवेगळ्या विभागाचा माझा मागच्या आठवड्यात मी आलो तेव्हा मी वनचा आणि पीडब्ल्यूडीचा आढावा घेतला, त्याच्यापूर्वी घेतला, आज कृषीचा घेतला. समग्र सिंचनामध्ये आणि कृषी विभागाच्या किंवा विविध योजनांचा आढावा घेतला. त्या 2 पुस्तकांमध्ये मोठा फरक आढळतो. ते जे सांगतात सिंचनवाले की एवढं सिंचन होतं आणि प्रत्यक्ष मी दिसत नाही. कसं झालं, आपल्याला फॉरेस्टच्या अडचणीमुळे इथं सिंचनाची प्रश्न निर्माण झाला होता. तोच प्रश्न माझ्या मतदारसंघात देखील 100-150 आदिवासी गाव आहे.
माझा 50% बेल्टमध्ये कॅनल इरिगेशन आहे पेंच प्रकल्पातून आणि 50% भागामध्ये ट्रायबल बेल्ट आहे. तिथं हा अडचण आहे. या अडचणीसाठीच आपण हे आता सिंचन, आता याला ड्रीप, ठिबक सिंचन अशा पद्धतीने पाण्याचा पूर्णपणे योगायोग पूर्ण वापर करून कमी पाण्यामध्ये कसे सिंचन करता येईल या दृष्टीने भविष्याचं आपलं नियोजन राहणार. तुम्ही थोडंसं वाट बघा, तुम्हाला तो फरक दिसेल. आणि मला या संदर्भामध्ये अद्यापर्यंत कुठली तक्रार प्राप्त नाही आहे. तक्रार दिली तर मी निश्चित त्याची दखल घेईन. पण मी 2 बाबी आपल्याला सांगतो. एक ऐकून घ्या. जे आपण वनक्षेत्र कमी झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आता 17 तारखेला माझी माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत जी बैठक झाली त्यामध्ये आपण अजून एक महत्वाचा निर्णय घेतला की आता जे कम्पेन्सेटरी फॉरेस्ट लँड जी द्यायची आहे ती आपल्याला जंगलालगत द्यायची आहे. आतापर्यंत कसं होतं की कुठे प्रोजेक्ट केलं तर कोणी बीड, उस्मानाबाद कुठल्या जिल्ह्याची कम्पेन्सेटरी लँड देत होतं. 17 तारखेच्या बैठकीमध्ये मी एक निर्णय घेतला की जी लँड द्यायची आहे ती लँड आपल्याला फॉरेस्ट लगतच द्यायची आहे किंवा कॉरिडॉरची द्यायची आहे. दुसरा महत्वाचा निर्णय मी आपल्याला सांगतो की जे गडचिरोली जिल्ह्यासाठी खूप महत्वाचा आहे की आपल्याकडे 2014चा एक कॉरिडॉर होता. 2014ला एक कॉरिडॉर जाहीर झालं होतं, त्याला टायगर ॲटलास कॉरिडॉर म्हणतात. त्यानंतर 2016ला आपल्याकडे एक ईस्टर्न विदर्भ लँडस्केप नावाचा एक सर्व्हे झाला आणि 2021ला आपल्याकडे टेलिमेट्रिक सर्व्हे झाला आणि आपल्या जिल्ह्याचे सर्व प्रकल्प हे चुकीच्या कॉरिडॉरमुळे थांबले होते. या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगतो की देशामध्ये कॉरिडॉरची व्याख्या बदलू शकत नाही. कॉरिडॉरची व्याख्या एनटीसीएच्या गाईडलाईननुसार पूर्ण देशामध्ये सारखी असणे आवश्यक आहे आणि त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याचा विकासामध्ये कुठलाही प्रकल्प होऊ शकत नव्हतं. आणि या संदर्भामध्ये आता पूर्णपणे लक्ष घालून इथली वनसंपदा देखील वाचली पाहिजे आणि इथे प्रकल्प देखील यायला पाहिजे आणि कम्पेन्सेटरी लँड देखील वन क्षेत्राच्या जवळच असली पाहिजे अशा पद्धतीचे निर्णय आपण घेतलेले आहे. हा निर्णय भविष्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि गडचिरोलीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. गडचिरोली नगरपालिकेत ओम साई असोसिएट यांच्याकडून मजुरांची पिळवणूक झालेली आहे, त्यावर कारवाई कधी होणार आहे? कशाची? ओम साई असोसिएट यांनी मजुरांची पिळवणूक केलेली आहे. मी स्पेसिफिक क्वेश्चन आहे ते चीफ ऑफिसरला. मी स्वतः कामगार खाता माझ्याकडे आहे. मला जर तक्रार प्राप्त झाली तर नगरपालिका अनेक ठिकाणी कंत्राटी दिलेल्या ठेकेदारांकडून प्रत्येक ठिकाणी मजुरांकडून कमिशन देऊन त्याच्या पगारातून कपात करून त्याला मी मागच्या आठवड्यात जेव्हा आलो होतो मला एक नगर परिषदेची तक्रार होती. मी लगेच ती कारवाई केलेली आहे. मला जी तक्रार प्राप्त झाली त्याच्यावर मी इन्स्टंट कारवाई करतो, इन्स्टंट रिझल्ट देतो. गेल्या वेळेस प्रोबेशन अधिकारी होते ओंकार पवारजी नगरपालिकेला असताना त्यांनी पिळवणूक झालेल्या कर्मचाऱ्यांचा पूर्ण पैसा असं आहे ठेकेदाराकडून वसूल करून घेतला. त्यांच्या जाताच त्यांच्या परत पगाराचा पैसा कापून त्यांनी पूर्ण मी आपल्याला एक गोष्ट सांगतो. आपल्या देशामध्ये व्यवस्था आहे. एखाद्या माणसाचं कोणी डोकं फोडलं तर त्याचं सर्वात पहिले काम काय होईल की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर करावं. मग त्याच्या तक्रारीवर पोलिसांनी कारवाई केली तर आपण पोलिसाला सांगू. संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रार केल्याची पावती मला दाखवा. जर संबंधित तक्रारकर्त्याच्या तक्रारीकडे जर कुठल्याही प्राधिकाऱ्याने जर कारवाई केली नसेल तर त्याच्यावर आपण कारवाई करू. कामातून काढून टाकणार काही स्टुडंट म्हणजे डाटा ऑपरेटर म्हणून कोर्टात लागलेले आहेत. त्यांना आतापर्यंत संबंधित एजन्सीने स्टुडंटची त्यांच्यावर वॅकन्सी भरल्या गेली त्या एजन्सी. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की आता जे पैसे आहेत ते चेकने द्यावे लागतात. त्यामुळे पैसे कोणी किती दिलेले आहेत ते रेकॉर्डवर उपलब्ध असते. सर ऑनलाईन पैसा देताना अगोदर त्याच्यामध्ये नक्की पैसा घेतला जातो त्याच्यामध्ये ऑफिसच्या कर्मचारी त्यांना सहकार्य करतात. नाही बघा, आपण असं मोघम तक्रार स्पेसिफिक जर तक्रार दिली असं कोणी कसं कारवाई करायला सांगा तुम्ही. हे बघा
उद्या तुम्ही म्हटलं की माझ्यापासून यांनी 20,000 घेतले आणि तुम्ही त्याचा पुरावा काहीच नाही देणार तर कसं होईल? सर माझा एक वेगळा प्रश्न आहे. सर गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग येणार आहे भविष्यामध्ये. हा. एकदा आपण आणि मुख्यमंत्र्यांनी केलाय बायोमीटर सारखे प्रकल्प आहेत. सर आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये 12 औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत ITI आणि एक पॉलिटेक्निक कॉलेज आहे. परंतु या ठिकाणी अद्यापही पारंपरिक ट्रेड फक्त तेवढे चालवले जातात. मायनिंगशी संबंधित कुठलेही ट्रेड आपल्या आपण अजिबात काळजी करू नका. लवकरात लवकर लेबर बाहेरून कंपनीला आणावे लागत आहेत. आपल्याकडे स्किल लेबर या संदर्भामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षण इथं दिलं जाणार आहे. स्थानिक लोकांनाच रोजगारासाठी प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे आणि त्याला ट्रेंड मॅनपॉवर करून नंतर त्याला घेतलं जाणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर सर्व प्रशिक्षण कौशल्य देणारी टीम या ठिकाणी तयार होईल. सर सुधीरभाऊ वनमंत्री असताना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जंगललगत शेतकऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी 10 किलोमीटरपर्यंत 10 फूट उंचीचे फेन्सिंग देण्यात आले. तो प्रयोग गडचिरोलीमध्ये का करण्यात येतो? कसं झालं की मी देखील काही प्रमाणात केलं, परंतु आभाळ फाटला शिवायला किती मोठं वेळ लागेल हे आपण समजून घ्या. क्षेत्र किती मोठं आहे आणि शेवटी आपल्याला कॉरिडॉर डिस्टर्ब करता येत नाही, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे काही प्रमाणामध्ये हे जे वन्य प्राण्यांचा त्रास आहे त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आपल्याकडे एक योजना आहे सोलर आपली फेन्सिंगची. त्या योजनेला अधिक बळकट करण्यासाठी नवीन योजना मी विचार करत आहे. शेवटचा प्रश्न सर हे वाढीव जे आहे आपलं वाढवण्यामध्ये एक शंका आहे. जी रॉयल्टी आहे चांगला निर्णय घेतला ते संबंधित लाभार्थ्यांपर्यंत त्याचे घरपोच पोहोचू द्यायचे. त्याच्यामध्ये तलाठी आधीच बदनाम असतो पैसे खाण्यामध्ये. आता तो तुम्हाला की मी घरी घरपोच आणून देतो माझी तयारी ठेवू पैसे त्याची सर्व्हिस चार्जेस तुम्ही अशी प्रसिद्धी करा की सर्वसामान्य माणसाला प्रत्येक माणसाला ते कळलं पाहिजे. सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया तुम्ही करा ना, तुमचं काम आहे ते. आम्ही घेतलेल्या निर्णयाची प्रसिद्धी करणं हे तुमचं काम आहे. शेवटचा प्रश्न विचार. भाजपचे आमदार आणि पदाधिकारी आढावा बैठकीला उपस्थित नव्हते. मागच्या काही दिवसांपासून तुमच्या कार्यपद्धतीवर ते खासगी नाराजी व्यक्त करताय. यावर तुमचं काय प्रतिक्रिया? नाही, मला अशी कुठली नाराजगी माझ्यावर व्यक्त केली नाही आहे. माझ्यासोबतच आता नेते साहेब होते. जे नाराजगी व्यक्त केली ते तुम्ही तुमच्या मुखातून का सांगता? गडचिरोली जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते गडचिरोली जिल्ह्यात दिसत नाही आणि एक छोट्याशा जिल्ह्यामध्ये 2 पालकमंत्र्यांचे काय काम आहे. तर पूर्णवेळ पालकमंत्री तुमच्याकडे जर दिला तर आम्हाला नाही, पण मी आपल्याला सांगतो की तुम्ही बघा या 15-20 दिवसात मी तिसऱ्यांदा आलेलो आहोत. अधिवेशन होतं, मी 1.5 महिना मुंबईला होतो, बजेट माझ्याकडे होतं. आपली चुकीची नाही. पूर्णवेळ पालकमंत्री हे बघा, माननीय मुख्यमंत्री महोदय रेग्युलर माझ्याशी गडचिरोलीची विचारणा करत असतात. मी दर आठवड्याला या आठवड्यात काय काय झालेलं आहे त्याची पूर्ण ब्रीफिंग त्यांना देत असतो. ते नागपूर जिल्ह्याचेच आहे, माझ्याशी रेग्युलर त्यांची चर्चा होत असते आणि त्यामुळे गडचिरोली जिल्ह्याची प्रत्येक घटनेची अपडेट मी त्यांना नियमितपणे देत आहो. काय चालू आहे, कुठल्या गोष्टीमध्ये प्रॉब्लेम आहे, काय आहे, टोटल ब्रीफिंग सुरू आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची माहिती त्यांना नाही असं नाही आहे. छोट्या छोट्या घटनेची माहिती मी त्यांना देत असतो आणि त्यांचं नियमितपणे गडचिरोली जिल्ह्याकडे स्पेशल लक्ष आहे. इतर जिल्ह्यापेक्षा गडचिरोली जिल्ह्यात जास्त लक्ष आहे. परंतु हे ऊर्जामंत्री आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. परंतु मागील 5 ते 7 वर्षापासून काही शेतकऱ्यांनी महागडे डिमांड भरले आहेत. परंतु त्यांना महाराष्ट्राच्या कुठल्याही शेतकऱ्याला आता विजेचं कनेक्शन मिळत नाही. प्रत्येकाला सोलर दिलं जातं. ज्यांनी पैसे भरले त्यांना देखील सोलर दिलं जातं. मुख्य नॅशनल हायवेच्या मुख्य रस्त्यावरच आज आपली पत्रकार परिषद भाऊ कृषीच्या संदर्भात आहे. कुठल्या कुठे चालली तरी मी उत्तर दिले आहे. शेवटचा आहे पीक विम्याच्या संदर्भात एक मिनिट. वैयक्तिकरित्या पैसे भरले जातात. परंतु पीक विमा देताना गावाचा पूर्ण सर्वे करून पीक सर्वे करून मग पैसे आता नवीन पीक विमा योजना केलेली आहे आपण आणि नवीन पीक विमा डायरेक्ट केंद्र सरकारची जी प्रधानमंत्री योजना त्याला आता इम्प्लिमेंट करत आहोत आणि महाराष्ट्राची जी पीक विमामध्ये जे बदल होतं ते आपण बदल केलेला आहे. ते पूर्ण पैसे आपण भांडवली गुंतवणुकीवर देत आहोत. आणि महत्वाचा एक महत्वाचा मी सांगतो की आता आपण लॉटरी बंद केली आहे. पहिले आव पहिले पाव अशा पद्धतीची योजना सुरू केली आहे.